एक्सरसाइज 1.1 त्यामध्ये आपण फर्स्ट 4 क्वेश्चन बघितले होते. आज आपण स्टार्ट करणार आहोत क्वेश्चन नंबर 5. In triangle ABC measure of angle A दिलेला आहे आपल्याला 7 pi upon 36 radian. Measure of angle B दिलेला आहे आपल्याला 120 डिग्री. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? फाइंड मेजर ऑफ अँगल सी आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. हा कशामध्ये फाइंड करायचा आहे? इन डिग्री अँड रेडियन. रेडियन मध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे डिग्री अँड रेडियन. सोल्युशन मध्ये आपल्याला अँगल ए दिलेला आहे रेडियन मध्ये आणि अँगल बी दिलेला आहे डिग्री मध्ये. ओके, तर फर्स्ट कन्वर्ट रेडियन इनटू डिग्री. ओके, तर आपल्याला काय ट्रायंगल कोणता सोल्युशन मध्ये लिहायचं? ए ट्रायंगल ABC काय दिलेलं आहे आपल्याला? मेजर ऑफ अँगल ए दिलेला आहे आपल्याला 7 pi upon 36 रेडियन. याचा कन्वर्शन आधी कशामध्ये करायचं? डिग्री मध्ये. बाय मल्टिप्लाइंग 180 upon pi. 7 pi upon 36 into 180 upon pi. Pi get cancel and 180 divided by 36 5. Okay, I will have 7 into 5 equals to 35 degree. आपल्याला मेजर ऑफ अँगल ए इन डिग्री. ऑल्सो काय गिवन आहे आपल्याला? मेजर ऑफ अँगल बी इक्वल्स टू दिलेला आहे आपल्याला किती? 120 डिग्री. ओके, फाइंड काय करायचं आपल्याला? मेजर ऑफ अँगल सी. तर आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की ट्रायंगल मध्ये 3 कोन असतात, 3 अँगल असतात. ओके, सपोज हा एक ट्रायंगल याच्यामध्ये हा ए बी आणि हा सी. ओके, तर आपल्याला ए आणि हा बी हा काय गिवन, ए आणि बी काय दिलेले आपल्याला? गिवन दिलेले आहे. सी आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, हियर बाय प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल किंवा वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला? मेजर ऑफ अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल टू काय असते? 180 डिग्री असते. या तिन्ही अँगलची सम किती असते? 180 डिग्री असते. तर मेजर ऑफ अँगल ए किती आहे आपला? 35 डिग्री. 35 डिग्री प्लस अँगल बी किती आहे? 120 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल सी काय करायचं आपल्याला? फाइंड करायचं. ओके, इक्वल टू किती आहे? 180 डिग्री. 35 प्लस 120 155 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल काय मिळेल? 180 डिग्री. हा इकडे प्लस मध्ये इकडे काय होईल? मायनस. आपल्याला फाइंड करायचं आहे मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 180 डिग्री मायनस 155 डिग्री इक्वल काय मिळेल? 25 डिग्री. हा झाला तुमचा मेजर ऑफ अँगल सी. कशामध्ये झाला? हा डिग्री मध्ये झाला. ओके, डिग्री मध्ये. आपल्याला फाइंड कशामध्ये करायचं सुद्धा? रेडियन मध्ये. therefore measure of angle C equals to 25 into किती ने मल्टीप्लाई करत असतो आपण? पाय अपॉन 180. ओके, इक्वल्स काय मिळेल? 3 remaining 3 or 36 radian. Measure of angle C in radian किती मिळाला आपल्याला? 5 pi upon
36 रेडियन. रिक्वायर्ड आन्सर. डिग्री मध्ये किती मिळतो 25 डिग्री आणि रेडियन मध्ये 5 पाय अपॉन 36. याचा स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. Two angles of a triangle are 5 pi radian upon 9 and 5 pi upon 18 radian. Find the degree and radian measure of a third angle. जे दो ट्रायंगल चे दोन एंगल दिलेले आहेत आपल्याला. सपोज इन ट्रायंगल ABC इंक्लूस क्वेश्चन आपल्याला एंगल दिलेला होता. ट्रायंगल दिलेला होता कोणता ABC. इथं पण आपण कन्सिडर काय करणार आहे ट्रायंगल ABC. A आणि B काय दिलेले आहेत आपल्याला गिवन दिलेले आहेत. किती आहे 3 रेडियन मध्ये दिलेले आहेत. ओके. सोल्युशन मध्ये काय लिहायचं कन्सिडर किंवा सपोज कन्सिडर अ ट्रायंगल ABC. काय दिलेले आपल्याला ट्रायंगल मेजर ऑफ ट्रायंगल 5 पाया. सोल्युशन मध्ये कन्सिडर अँगल ABC. आणखी काय दिलेलं आहे आपल्याला अँगल दोन अँगल दिलेले आहेत आपल्याला. ओके. मेजर ऑफ अँगल A इक्वल्स टू 5 पाया अपॉन 9 रेडियन and measure of angle B equal to दिलेला आहे 5 पाया अपॉन 18 रेडियन. So first radian converted to degree. काय मिळेल 5 पाया अपॉन 9 into 180 upon 5. Okay. Equal पाया पाया get cancel. Here 20 into 5 100 degree. Now the angle in degree. Here also multiplied by 180 upon 5. 5 pi upon 18 into 180 upon 5. Pi get cancel. 180 divided by 18 10. 10 into 5 50. In degree. Okay. इथं पण आपल्याला फाइंड करायचं आहे थर्ड अँगल फाइंड करायचा. ओके. थर्ड अँगल कशामध्ये डिग्री अँड रेडियन मध्ये. क्लियर. इन ट्रायंगल ABC काय आहे आपल्याला माहिती आहे अँगल मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल C इक्वल टू किती राहते 180 डिग्री. ओके. ते अँगल A आणि अँगल B आपल्याला माहिती आहे किती आहे 100 डिग्री प्लस 50 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल C and D इक्वल्स टू काय 180 डिग्री. 180 डिग्री काय मिळेल 100 प्लस 50 150 प्लस मेजर ऑफ अँगल C इक्वल्स टू 180 डिग्री. मेजर ऑफ अँगल C इक्वल टू काय मिळेल 180 डिग्री मायनस 150 डिग्री इक्वल टू काय मिळते सबट्रॅक्शन 30 डिग्री. मेजर ऑफ अँगल C इक्वल टू काय मिळेल आपल्याला 30 डिग्री. हे कशामध्ये झालं तुमचं डिग्री मध्ये इन रेडियन. काय मिळेल मेजर ऑफ अँगल C equals to 30 into pi upon 180. ये कशामध्ये मिळतं आपल्याला रेडियन मध्ये. कॅन्सल 680 काय मिळेल आपल्याला pi upon 6 रेडियन. मेजर ऑफ अँगल C equal to pi upon 6 रेडियन. म्हणजे आपल्याला थर्ड अँगल आहे त्या डिग्रीमध्ये किती मिळतो 30 डिग्री आणि रेडियनमध्ये किती मिळतो पाय अपॉन 6 रेडियन. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके. 7 क्वेश्चन आहे आपला. इन अ राइट एंगल ट्रायंगल द एक्यूट एंगल आर इन द रेशियो 4:5.
जो ॲक्यूट अँगलचा रेशो दिलेला आहे त्यांनी 4:5 ॲक्यूट अँगल रेशो आर इन द रेशो. नेक्स्ट क्वेश्चन, इन अ राइट एंगल ट्रायंगल the acute angle are in the ratio 4:5. Find the angles of the triangle in degree and radian. तुम्हाला ट्रायंगलचा जो रेशो आहे राइट एंगल ट्रायंगल, सपोज कन्सिडर राइट एंगल ट्रायंगल A B C. Okay, here form a right angle, here form a right angle. आधी दिला असतो 90 डिग्री, म्हणजे मेजर ऑफ एंगल A B किती झाला 90 डिग्री आणि त्यांनी रेशो दिलेला आहे. आता एंगल C and एंगल B फॉर्म अ ॲक्यूट अँगल. ओके, एका राइट अँगलचे दोन ॲक्यूट अँगल, यांचा रेशो किती दिलेला आहे त्यांनी 4:5. ओनली असं सोल्युशन मध्ये in angle ABC, measure of angle A raised to measure of angle, sorry, काय करतो आपण C B, measure of angle C equals to काय रेशो काय दिलेला त्यांनी 4:5. म्हणजे दोन ॲक्यूट अँगलचा रेशो त्यांनी किती दिलेला आहे 4:5. आपण ॲक्यूट अँगल कोणते कन्सिडर केले, अँगल B and अँगल C. मेजर ऑफ अँगल B टू मेजर ऑफ अँगल C इक्वल टू काय मिळाला आपल्याला 4:5. याच्यावरूनच काय मिळेल, सपोज मेजर ऑफ अँगल B इक्वल टू 2/4x मान. ओके, and मेजर ऑफ अँगल C इक्वल टू 5x कन्सिडर करू आपण याला. ओके, आपल्याला पुन्हा माहिती आहे राइट एंगल ट्रायंगल ची तीन अँगलची सम किती राहते 180 डिग्री. फ्रॉम सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, कशावरून लिहित आहे आपण, फ्रॉम सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. काय प्रॉपर्टी ती, मेजर ऑफ एंगल A प्लस मेजर ऑफ एंगल B प्लस मेजर ऑफ एंगल C इक्वल टू किती राहते 180 डिग्री. मेजर ऑफ एंगल A आपल्याला कितीचं दिलेलं आहे 90. हा काय राइट एंगल ट्रायंगल आहे, इथं आपण नोट करू शकतो मेजर ऑफ एंगल A इक्वल टू 90 डिग्री बिकॉज राइट एंगल ट्रायंगल एंगल आपला ट्रायंगल ABC कोणता आहे राइट एंगल ट्रायंगल आहे. मेजर ऑफ एंगल ये 90 डिग्री प्लस मेजर ऑफ एंगल B किती दिलेला आहे आपल्याला 4x प्लस 5x इक्वल टू 180 डिग्री. ओके, नेक्स्ट स्टेप काय मिळेल आपल्याला 4x प्लस 5x 9x, 4x plus 5x 9x equals 180. 90 को या साइडला शिफ्ट करायचं, काय मिळेल -90 डिग्री. ओके, 9x equals to काय मिळेल आपल्याला 90 डिग्री. ओके, तर x equals to काय मिळेल, x equals to 90/9 equals to 10 डिग्री. x equals to काय म्हणते 10 डिग्री. तर आपल्याला मेजर ऑफ एंगल B equals to 4x दिलेला आहे and मेजर ऑफ एंगल C equals to 5x. therefore मेजर ऑफ एंगल B equals to 4x equals to 4 into x ची व्हॅल्यू किती आहे आपली 10 equals to 40 degree and measure of angle C equals to किती आहे 5x equals to काय मिळेल 5 into 10 equals to 50 degree. ओके, या दोघांची ऍडिशन पॉवर किती मिळते 90 डिग्री. म्हणजे दोन ॲक्यूट अँगलची सम ही किती राहते 90 and हा थर्ड अँगल किती राहतो 90. 90 plus 90 180 डिग्री. ही जी आपली प्रॉपर्टी आहे सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल सॅटिस्फाय होता है इधर होता है. ओके, इज आल्सो द रिक्वायर्ड आंसर. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन है आपला, द सम ऑफ टू एंगल्स इज 5 पाय रेडियन अँड देअर डिफरन्स इज 60 डिग्री. द सम ऑफ टू एंगल्स किती दिलेले ते 5 पाय रेडियन. हे काय सम आहे. सपोज सोल्युशन मध्ये सम ऑफ टू एंगल्स, सपोज x and y are काय two angles, are two angles of a triangle. Solution मध्ये consider x and y are two angles of a triangle. Okay, तर त्यांनी काय दिलेलं आहे, गिवन सम ऑफ अ टू अँगल. काय मिळेल, देअरफॉर x + y इक्वल्स टू किती दिलेली आहे 5 पाय रेडियन. 5 पाय रेडियन. So first 5 पाय रेडियन convert into degree by multiplying 180 upon pi into 180 upon pi. Okay, equals to pi get cancel. 5 into 180. 5 into 180 degree equals to काय म्हणते 900 degree. Here is the addition x plus y also given their difference x minus y equals to किती आहे 60 degree. Suppose here equation number 1 and here equation number 2. Adding equation 1 and 2 we get काय मिळेल x plus y equals to 900 and x minus y equals to 60. या दोघांची काय आहे ऍडिशन, म्हणजे इसका बेरीज आहे. तर x plus x twice x y minus y cancel equals to 900 plus 60 960 degree. आम्हाला तुम्हाला twice x. Here x equals to 960 upon 2 equals to 480. आता तुमचा x 480 degree. Therefore equation 1 implies काय मिळेल 480 degree plus y equals to 900. तर y equals to काय मिळेल 900 minus 480 degree equals to 420 degree. हा काय मिळाला तुम्हाला y. काय मिळाला y. काय मिळाला 420 degree. 420 degree. ओके 420 आहे. हे काय तुमचं नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, द मेजर ऑफ द एंगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशियो 3:7:8. म्हणजे जे ट्रायंगलचे जे एंगल आहे त्यांचा रेशियो कशामध्ये दिला आहे, त्यांनी 3:7:8 मध्ये रेशियो मध्ये दिलेला आहे. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रेडियन. जे याच्यावरून आपल्याला ट्रायंगलचे काय काढायचे एंगल काढायचे. ओके, सपोज हियर अ ट्रायंगल A B C. हे कशामध्ये दिलेले अँगल रेशियो मध्ये दिलेले. ओके, तर सोल्युशन मध्ये लिहायचं, कन्सिडर अ ट्रायंगल ABC. Their ratios काय गिवन. लेट कन्सिडर करायचं मेजर ऑफ एंगल A इक्वल्स टू रेशियो मध्ये लिहू. मेजर ऑफ एंगल B सोल्युशन मध्ये लिहायचं, कन्सिडर एंगल ABC. यांचे एंगल कशामध्ये दिलेले आहेत रेशियो मध्ये दिले आहेत. तर लेट मेजर ऑफ एंगल A रेस टू मेजर ऑफ एंगल B रेस टू मेजर ऑफ एंगल C इक्वल्स टू काय रेशियो 3:7:8. Therefore
measure of angle A equals to suppose 3x, measure of angle B equals to 7x and measure of angle C equals to 8x. ओके, हे काय तुमचे तीन अँगल. तर बाय प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल काय मिळेल किंवा we know that काय माहिती आपल्याला मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल C इक्वल काय असते 180 डिग्री. हे आपल्याला माहिती आहे. तर काय मिळेल नेक्स्ट स्टेप मध्ये काय मेजर ऑफ अँगल A 3x प्लस मेजर ऑफ अँगल B 7x प्लस मेजर ऑफ अँगल C 8x इक्वल टू काय 180 डिग्री. यांची काय ऍडिशन 3x प्लस 7x 10x प्लस 8x 18x इक्वल टू काय 180 डिग्री. तर x इक्वल टू काय मिळेल 18x. हा काय याला 18 मल्टिप्लाय मध्ये इकडे याला काय होतो डिवाइड मध्ये. तर काय मिळेल तुम्हाला 10 डिग्री. x इक्वल टू काय मिळेल आपल्याला 10 डिग्री. हे झाली आपली x ची व्हॅल्यू. ही x ची व्हॅल्यू इथं पुटअप केल्यानंतर मेजर ऑफ अँगल A इक्वल टू मेजर ऑफ अँगल B इक्वल टू मेजर ऑफ अँगल C इक्वल टू we will get the angle. Therefore measure of angle A equals to काय आपला 3x डिग्री equals to 3 into 10 डिग्री म्हणजे काय मिळते आपल्याला 30 डिग्री. मेजर ऑफ अँगल B equals to काय 7x equals to 7 into 10 डिग्री equals to 70 डिग्री. ओके. and last one काय measure of angle C equals to काय 8x equals to 8 into 10 degree equals to 80 degree. म्हणजे काय जे आपले अँगल आहे जो रेशो दिलं अँगल कशामध्ये दिले होते रेशो मध्ये ते डिग्री मध्ये काय होतं मेजर ऑफ फर्स्ट अँगल मिळते आपल्याला 30 डिग्री, सेकंड अँगल मिळतो आपल्याला 70 डिग्री and लास्ट वन अँगल मिळतो आपल्याला 80 डिग्री. या तिघांची जर का सम केली तर किती मिळते आपल्याला 180 डिग्री. ओके. हे झाला आपला आजचा टॉपिक. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याच्या नंतरचे जे क्वेश्चन आहेत राहिलेले उर्वरित जे क्वेश्चन आहेत ते आपण बघणार आहोत. याच्यामध्ये जर का तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट करू शकता. ओके. तुम्ही राईट डाऊन करण्यासाठी याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके.